वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी तुम्ही गोड पूर्णपणे बंद केलंय का? तर सावधान, कारण गोड पूर्णपणे बंद केल्याने तुमच्या शरीराचे पोषण थांबून तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. रिफाईंड व्हाईट शुगर ही शरीरासाठी हानिकारक आहेच आणि ती तुम्ही नक्कीच टाळू शकता, पण म्हणून पूर्णपणे गोड खाण्यास बंद करणे हे चुकीचे आहे, कारण यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, लो ब्लड शुगर यासारखे सिव्हिअर प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही गूळ, खडीसाखर किंवा मधाचा वापर करा. लक्षात ठेवा, गोड खाल्ल्याशिवाय शरीरातील सप्तधातूंचे पोषण हे व्यवस्थित होत नाही. तुम्ही डाएट खाली अगदीच ब्रँड जेवण करत असाल तर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स बिघडतो आणि शरीराला फटीग म्हणजेच थकवा जाणवितो. शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाही. साधारण दिवसभरातून 10 ते 20 ग्रॅम नैसर्गिक साखर हे कुठल्याही स्वरूपात खाल्ली तर ती शरीराला फ्युएलसारखं काम करतात. श्रीखंड, बासुंदी, आमरस, पुरणपोळी किंवा शिरा यासारखे पारंपरिक गोड पदार्थ हे शरीराची झीज भरून काढतात. मात्र चॉकलेट किंवा इतर शुगर डेन्स फूड किंवा पॅक फूड मात्र टाळा. यामध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते, तसेच प्रिझर्वेटिव्ह असतात जे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करतात. गोड खाण्याचा अतिरेक टाळा, पण ते पूर्णपणे बंद करू नका. अशाच इन्फॉर्मेशनसाठी आम्हाला फॉलो करा आणि लो शुगर किंवा डायबिटीज प्रॉब्लेमवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांसाठी आजच श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय येथे भेट द्या.